वसईच्या सफरीतलं आजचं पुढचं ठिकाण आहे न्यू छाया लंच। या हॉटेलला जवळजवळ 50 वर्षांहून जास्त काळ लोटला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे हॉटेल बघतच मी लहानाची मोठी झाली आहे। सो बघूया आतमध्ये काय काय मिळतंय ते। चला तर मग। हे आपल्या हमसफर टीम मधले स्पेशल मेंबर्स आहेत, एकदम फूडी आहे आणि दर्दी म्हणतात ना खाण्यातले ते आहेत। तर आपण बघूया आज ते काय काय मागवत आहेत। आणि मला स्पेशली एक सांगायचं आहे, छाया लंचची सोलकढी ही एक खूप स्पेशालिटी आहे। त्यांची सोलकढी ही कुठूनही बाहेरून येत नाही, ती त्यांच्या इथेच बनते आणि जवळजवळ डेली 25 लिटर सोलकढी संपते। तर ती आज आपण टेस्ट करणार आहोत। तर रोहन आणि मी तुम्ही आज काय काय मागवलंय फूडमध्ये सांगा मला। आम्ही या हॉटेलमध्ये बरेच वर्षापासून येतो, खूप जुनं हॉटेल आहे तसं। आणि आम्ही आज मटन किंवा फ्राय आणि चिकन तंदूर बिर्याणी मागवली आहे। इकडचं हे खूप फेमस आहे। हो, आणि स्पेशली ते नॉनव्हेज खूपच चांगलं मिळतं आणि खूपच मस्त मिळतं, म्हणजे एकदमच तारीफ करू शकतो या हॉटेलबद्दल। आणि जसं नील म्हटलं, आम्ही खूप वर्षापासून इथे येतो आणि आम्ही इथे बरेच 3-4 वर्ष झाले असतील। आम्ही भरपूरच म्हणजे रेग्युलरली येतो, दर संडे सॅटर्डे असतो। काय मागवलंयस काय तू आज? चिकन तंदूर बिर्याणी मी माझ्यासाठी मागवली, बिकॉज मला इथे खूप म्हणजे ही माझी डिश खूप फेवरेट आहे। आणि सोलकढी? सोलकढी आम्ही जेवून झाल्यानंतर खूप फेमस आहे। आपल्यासोबत आहेत आता या हॉटेलचे ओनर मच्छू दादा लाड। तर मच्छू हे हॉटेल आपण कधीपासून चालू केलं? तरी हॉटेलमध्ये वडील चालू आहे 1953 पासून। 53 ओके। 53 पासून चालू आहे। त्यानंतर माझे वडील चालू होते, वडिलांनंतर मी माझ्या हाताला 5-7 पिढी चालू केली। आज माझी 3री पिढी बसते इकडे हॉटेलला। ते 3री पिढी 3 पिढीचा वारसा हॉटेलला आहे। म्हणजे साधारणतः 63 ते 64 वर्ष या हॉटेलला झाले। अजून 3री पिढीची कस्टमरही माझ्याकडे अजून आणि काळाप्रमाणे बदलायचंही तुम्हाला वाटतं चालू केलेलं आहे? हॉटेलचं हे हॉटेल आमचा मूळ व्यवसाय मटण व्यवसाय होता आणि मटण व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होते। पण काही गोष्टी मग कालांतराने आपल्याला पुढे जायला पाहिजे। मी त्याच्यामध्ये चेंजेस करत गेलो, वडिलांनी काहीतरी चेंजेस केले, मग मच्छीमध्ये आलं। आता लोकांना काय बिर्याणी ह्याच्यामध्ये जास्त बिर्याणी ही स्पेशलिटी आपल्याकडे झाली। तर बिर्याणीमध्ये पण आपलं आता व्हरायटी असं भरपूर ठेवलेलं आहे, कारण व्हाईट बिर्याणी, तंदूर बिर्याणी, लेग पीस बिर्याणी, मटन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी आणि त्या जोडीला व्हेज त्याच तेवढ्या प्रमाणात चालत आहे। त्यात वेगवेगळ्या सगळ्या डिशेस कोल्हापुरी आहे, पनीर बिर्याणी, व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव। आज आपल्या खवय्यांना काय खिलवणार आहेस तू? काय काय डिशेस? खवय्यांसाठी स्पेशल मी ठेवलेलं आहे, गोळी ठेवलेली आहे, किमा ठेवलेला आहे, चिकन फ्राय, पाया सूप आपलं चांगलं चालतं आपल्याकडे। त्यात बिर्याणीमध्ये आता त्यांना तंदुरी बिर्याणी दिलेली, पण त्यात अजून व्हरायटी पण आहे आपल्याकडे भरपूर। व्हाईट आहे, लेग पीस आहे, टिक्का बिर्याणी आहे। त्या जोडीला स्पेशल ही सोलकढी आहे। कोकणातली असली तरी पण ती आता वसईला पण कोकणाचा वाटतं त्याला आहे, त्यामुळे कोकण ही सोलकढी बऱ्यापैकी चालते आपल्याला। आणि हे व्हरायटी ऑफ रोटीज म्हणजे तंदुरी ही आपली एकदम स्पेशालिटी आहे की जेणेकरून ही तुम्ही सकाळी जरी उद्या दुसरीची खाल्ली तरी ती कडक होणार नाही, एकदम सॉफ्ट राहणार। त्यात ज्वारीची भाकरी आहे, तांदळाची भाकरी आहे, चपाती आहे। थँक्स बच्चू, मजा आली मला ऐकून। आता हे मुलं आपली खायला आनंद होता। हो एकदम एकदम। तुम्ही सुरुवात मटणाच्या पाया सुकणी केलेली आहे, खूपच छान बनवलेलं आहे। अतिशय सौम्य टेस्ट आहे, मटणाची पूर्ण टेस्ट उतरलेली आहे सूपमध्ये आणि अतिशय एकदम मस्त आहे।
ओके, सो आमचं खाणं हे आलेलं आहे. आता ही तंदूर रोटी आहे आणि मी खिम्याबरोबर टेस्ट करतो. हा मटन खिमा आहे. एकदम मस्त आहे मटन खिमा. टेस्ट त्याची एकदम मस्त आहे. तुम्हाला स्पायसी आहे, मसाले वगैरे सगळे बरोबर टाकले आणि ओव्हरऑल टेस्ट एकदम चांगली आहे. हो, आणि ऑइल वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे, एकदम प्रॉपर बनवलेलं आहे. थोडंसं स्पायसी आहे पण खूपच मस्त आहे. तो आता आपला सेकंड आयटम आहे. ही तांदळाची भाकरी आहे आणि हे आहे चिकन ग्रेव्ही, म्हणजे चिकन फ्राय विथ ग्रेव्ही. हा पीस आणि ह्याची पण ग्रेव्हीची टेस्ट एकदम टेस्टी आहे. स्पायसी वगैरे एकदम बरोबर आहे, बॅलन्स आहे. टेस्ट ओव्हरऑल चांगली आहे. घेतले पोळी आणि बजेट. बजेट एकदम मस्त झालेली आहे आणि मी इतर ठिकाणी खाल्लेली आहे, पण इथे व्यवस्थित शिजलेली आहे बजेट आणि खायला पण एकदम व्यवस्थित आहे. ओके, सो इकडचा आता नेक्स्ट आयटम आपण ट्राय करतोय, चिकन तंदूर बिर्याणी. वा, ह्याची चव एकदम नेहमीसारखीच आहे, कधीच चेंज होत नाही. आणि चिकनचं ह्यांचं मॅरिनेशन वगैरे एकदम बरोबर असते आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे. नॉनव्हेजचं तर तुम्ही बघितलं काय काय आयटम आहे, रिव्ह्यूही बघितलात. आता आलेली आहे माझी व्हेज थाळी. इथे व्हेज थाळीसुद्धा मिळते, तर बघूया काय काय आहे व्हेज थाळीत. हे आहे व्हेज कोल्हापुरी. ही टिपिकल ना मराठी चव किंवा अशी म्हणतो ना आपण, तर त्या पद्धतीची ही चव आहे. याला पंजाबी टेस्ट कोणतीच नाही आहे. आणि हे आहे व्हेज पुलाव माझा. म्हणजे जेव्हा आपल्याला डाळ तांदूळाची खिचडी वगैरे खायची असते ना, तेव्हा हा आयटम बेस्ट आहे. आता ही आहे माझी व्हेज बिर्याणी. बिर्याणी ना मस्त आहे व्हेज बिर्याणी, म्हणजे अशी खूप स्पायसी नाही आहे आणि जिभेवर रेंगाळणारी चव म्हणतो ना, मला आवडते स्वतःला तशी आहे. आणि बाकी आहे नेहमीचेच आयटम, लोणचं, सलाड आहे, छोटीशी कोशिंबीर आहे, पापड आहे आणि हा फुलका नाही, रोटी आहे. ती रोटी एक मी ट्राय करते. ती मुळात ना मला रोटी तोडतानाच एक स्पेसिफिक जाणवलं, अशी एक सॉफ्टपणा आहे त्या रोटीला. काही नाही तर रोट्या कशा आणल्यावर त्यानंतर अशा चांबट होतात आणि खायला प्रॉब्लेम येतो. तर हे मला एक एकदम असं छान अपील झालेली गोष्ट आहे. आणि हा हीच आयटम फायनली सोलकढी. याच्यात बिलकुल साखर नाही आहे. परत हे एकदा मला अपील होणारी गोष्ट आहे, मनापासून आवडते. मला सोलकडीत साखर आवडत नाही, रादर कित्येक जणांना आवडत नाही. आणि याची स्पेशालिटी ते लोक हे सोलकढी इथे स्वतः बनवतात. लंच एकदम मस्तपैकी झालेले आहे. या दोघांचे चेहरे अगदी तृप्त दिसत आहेत. सो थँक्यू. आजी तुम्ही आमच्या हमसफर आहात, मनापासून थँक्स. वसईत आल्यावर नक्की एकदा न्यू छाया लंच शॉपला भेट द्या. हे स्विगी आणि झोमॅटोवरही अवेलेबल आहे. जिभेवर रेंगाळणारी चव नेहमीसारखीच.
सो बघत राहा हमसफर डायरीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.